रूप पाहता लोचनी सुख झाले साधनी सुख झाले साधनी सुख झाले साधनी तो हा विठ्ठल
हॅलो 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 अरे काय निंब देता भले पुढिलिया सुखे निंब देता पुढिलिया सुखे निंब देता भले पुढिलिया सुखे निंब देता बहुत वारले होय दुःख बहुत वारले होय दुःख बहुत वारले होय दुःख पुढिलिया सुखे निंब देता भले पुढिलिया सुखे निंब देता पुढिलिया सुखे निंब देता भले पुढिलिया सुखे निंब देता बहुत वारले होय दुःख बहुत वारले होय दुःख बहुत वारले होय दुःख हे तो वर्म असे माऊलीचे हाती हे वर्म असे माऊलीचे हाती हे तो वर्म असे माऊलीचे हे हाती वर्म असे माऊलीचे हाती आणि मारी प्रीती हितासाठी आणि मारी प्रीती हितासाठी आणि मारी प्रीती हितासाठी खेळता विसरे भुकता न घर खेळता विसरे भुकता नगर खेळता विसरे भुकता न घर खेळता विसरे भुकता नगर रोनिया कर आणि कडी करुणा कर आणि गोड करुणा आणि जय हे तो वर्म असे माऊलीचे हाती हे तो वर्म असे माऊलीचे हाती हे तो वर्म असे माऊलीचे हाती वर्म असे माऊलीचे हाती आणि मारी प्रीती हितासाठी आणि मारी प्रीती हितासाठी आणि मारी प्रीती हितासाठी तुका म्हणे पाळी तोंडीची या घासे आमने बाळू तोंडीची आहार तुका म्हणे पाळी तोंडीची या घासे सामने बाळू तोंडीची आहार उदार सर्वस्वे सर्व काळ उदार सर्वस्वी सर्व काळ उदार सर्वस्वी सर्व काळ हे तो वर्म असे माऊलीचे हाते हे वर्म असे माऊलीचे हे तो वर्म असे माऊलीचे हाते वर्म असे माऊलीचे हाती आणि मारी प्रीती हितासाठी आणि मारी प्रीती हितासाठी आणि मारी प्रीती हितासाठी गोपाल कुमाई हे जय जय गोपाल कुमाई गोपाल कुमार गोपाल कुमाई गोपाल कुमार गोपाल कुमाई गोपाल कुमार गोपाल कुमाई गोपाल कुमार गोपाल कुमाई Ah
या इकडे बसा, काही उभे राहिले तिकडे जागा आहे. पुढे या पुढे या.
देता भले बहुत वारले होय दुःख हे तो वर्म असे माऊलीचे हाती आणि मारी प्रीती हितासाठी खेळता विसरे भूक तहान घर खेळता विसरे भूक तहान घर धरून या कर आणि बळे हे तो वर्म असे माऊलीचे हाती आणि मारी प्रीती हितासाठी तुका म्हणे पाळी तोंडीची आघासे तुका म्हणे पाळी तोंडीची आघासे उदार सर्वस्वे सर्व काळ हे तो वर्म असे माऊलीचे हाती आणि मारी प्रीती हितासाठी विठ्ठल विठ्ठल पुढील या सुखे निंब देता भले बहुत वारले होय दुःख हे तो वर्म असे माऊलीचे हाती हानी मारी प्रीते हितासाठी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी निरूपणासाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्ञानेश प्रिय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा अत्यंत महत्वाचा आईचं आपल्या मुलाच्या संबंधाने असलेला स्नेह व्यक्त करणारा चार चरणाचा अभंग चिंतनासाठी निवडला विठ्ठल शुक्लां ब्रह्म विचार सार परमा आद्यां जगत व्यापिनी विना पुस्तक धारिणी भयदां जाड्यांधकारापहं हस्ते स्फाटिक मालिकां विदधते पद्मासने संस्थितां वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां परमपुरुष शौर्य पांडुरंग मुरारे कमलनयन कान्हा गोपिका चित्तहारी प्रगट निगट शोभे रुक्मिणी रम्य वामी सदयथव लहासं विठ्ठलं चिंतयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुदे प्रदेशं विनीन्द्रादि देवै सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः कायमाजे वाणी काय माझे वाणी मानेल संतांचे रंजवू चित्तासे आपुलिया पुढील या सुखे निंब देता भले बहुत वारले होय दुःख हे तो वर्म असे माऊलीचे हाती आणि मारी प्रीते हितासाठी प्रस्तुत अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा असून अभंगाच्या चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आजची ही कीर्तन सेवा नित्य सेवा नसून नैमित्तिक कीर्तन सेवा आहे ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वर ग्रंथाच्या भाषेनुसार बोलायचं ठरलं तर ज्ञानोबराय सांगतात सोम सूर्यादी ग्रहणे येवणी करते पार्वणे का माता पितर मरणे अंकित जो दिवस आई वडील गेल्यानंतर त्यांच्या नैमित्य बघून त्यांच्या निमित्ताला बघून तो दिवस साजरा करणं पुत्राच्या दृष्टीने आजची ही पर्वणी आहे मुलांना आई आणि वडील गेल्यानंतर त्यांच्या निमित्ताने जो दिवस साजरा केला जातो दशक्रिया असेल श्राद्ध असेल तो मुलाच्या दृष्टीने पर्वणी असते पुण्य काळ असतो की आपल्याला ज्याने जन्म दिला ज्यांचे आपल्यावर उपकार आहे त्या उपकाराच्या आणि ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा दिवस आहे विठ्ठल विठ्ठल कैलासवासी श्रीमती बत्तासाबाई मारुतीराव सांगणे आई साहेबांच्या पाठीमागे दोन मुलं दोन मुली बबनराव आणि भगवानराव आणि दोन मुली नातू पणतू पुतणे वगैरे मोठा परिवार आहे त्या आई साहेबांना दशक्रियेच्या निमित्ताने आपण सर्व आप्तेष्ट सगळे संबंधी मित्र परिवार वारकरी सांगळे परिवारावर प्रेम करणारे सर्वच भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आलो त्याच निमित्ताने त्या माऊलीच्या अनंताच्या प्रवासाला सुखकरता लाभावी याकरता नामचिंतन व्हावं भगवत साधना घडावी हा हेतू लक्षात ठेवून या कीर्तनाचं या ठिकाणी आयोजन केलं गेलं विठ्ठल विठ्ठल कीर्तन सेवेसाठी सांगळे परिवाराच्या निमंत्रणानुसार सर्व ही गायक वादक महाराज मंडळी कवठे कमळेश्वर या पुण्य पावन क्षेत्रातील सर्व भजनी मंडळ माता भगिनी पुरुष बांधव सर्वजण या ठिकाणी आज उपस्थित झाले
आजचं चिंतन करत असताना फक्त मला आई या शब्दाचं चिंतन करून आणि वेळेवरच आपल्याला आणि पूर्ण विराम द्यायचा आहे, थांबायचं आहे. आई काय असते आईचं चिंतन करत असताना मला आल्यानंतर सांगितलंय की या आईसाहेब ज्यांची दशक्रिया आहे त्यांचं जीवन असं होतं, स्वच्छ होतं, त्यांचं वागणं स्वच्छ होतं आणि राहणं स्वच्छ होतं. त्यांना अस्वच्छता आवडत नव्हती. आणि काय योगायोग असा त्यांच्या स्वच्छतेच्यामुळेच की काय भगवंताने आज नवीनच आणि त्या ठिकाणी प्रारंभ आज आपल्याला आणि त्या स्मशानभूमीमध्ये प्रारंभच नवीन झालाय. म्हणजे काय स्वच्छता त्या माऊलीला आजही होती आणि स्वच्छतेचे विचार घेऊनच ती माऊली गेली. विठ्ठल विठ्ठल. आई वडिलांचे अनंत उपकार आपल्यावर आहे. कथा कीर्तन सत्संगामध्ये आपण श्रवण करतोच. इतर भाषिक ग्रंथांनी साहित्यिकांनी आईचा महिमा वर्णन केलेलं आहे, पण मराठी भाषिक संत आणि ग्रंथांनी विचारवंतांनी जेवढं आईचं महिमे गायलं तेवढं इतरांनी गायलेलं बघायला मिळत नाही. आई सर्वश्रेष्ठ आहे. आई किती श्रेष्ठ आहे. आई शब्दाचा अर्थ आहे आत्मा प्लस ईश्वर. आत्मा आणि ईश्वर यांचं एकत्रीकरण ज्या ठिकाणी बघायला मिळतं, अनुभवायला मिळतं, त्या देवतेला म्हणतात आई. आई शब्दाचा अर्थ दुसरा आहे माता, जी 9 महिने 9 दिवस आपल्या गर्भामध्ये बाळाला सांभाळते आणि कंठात प्राण आहे तोपर्यंत, जन्माला घातल्यानंतर आपल्या जीवात जीव आहे तोपर्यंत सर्वच मुलांवर सारखंच प्रेम करते. तिला म्हणावं माता. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये आईचं माहिम्य सांगतायत. आईचं मुला संबंधाने जे कर्तव्य आहे, आई मुलाच्या संबंधाने जो स्नेह करते, त्या स्नेहाचं वर्णन तुकाराम महाराज या अभंगामध्ये व्यक्त करतायत. आई किती श्रेष्ठ आहे याचं चिंतन करत असताना शास्त्रकार सांगतात आई समुद्रापेक्षा श्रेष्ठ आहे, आई चंद्रापेक्षा श्रेष्ठ आहे, आई पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आहे, याच्याही पेक्षा बोलायचं ठरलं तर आई देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. शंका निर्माण होईल, महाराज देवापेक्षा माता श्रेष्ठ कशी, चंद्रापेक्षा श्रेष्ठ कशी, सूर्यापेक्षा श्रेष्ठ कशी? त्याचं कारण आहे आई पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आहे. पृथ्वीमध्ये क्षमा हा गुण आहे, क्षमाशील आहे पृथ्वी. पण त्या पृथ्वीला जेव्हा कंप होतो, धरणीकंप होतो, भूकंप होतो, तेव्हा अनेक जीवांचा बळी घेण्याकरता कारण ती पृथ्वी ठरते. पण आईच्या अंतःकरणाला आलेली भरती, प्रेमाची भरती, आलेला भूकंप प्रेमाचा, तो बाळाचं अहित करत नाही, बाळाचं हितच करते. आई पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आहे. आई चंद्रापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण चंद्र हा शीतल आहे, स्वच्छ आहे, मान्य आहे, पण चंद्रालाही डाग लागलेला आहे. आईच्या मातृत्वाला कलंक नाही, म्हणून आई चंद्रापेक्षा श्रेष्ठ आहे. आई सागरापेक्षा श्रेष्ठ आहे. समुद्र धीर आहे, गंभीर आहे, मान्य आहे, पण सुनामी सारख्या लाटा आल्यानंतर अनेक आणि संसार उद्ध्वस्त करणारा समुद्र आहे. पण आईच्या अंतःकरणातल्या प्रेमाला आलेली भरती बाळाचं चांगलंच करते, वाईट करत नाही. आई समुद्रापेक्षा श्रेष्ठ आहे. याच्याही पेक्षा बोलायचं आई देवापेक्षा श्रेष्ठ आहे. कशी? भगवंताचा अवतार झाल्यानंतर सर्वच ठिकाणी आनंद असतो असं अजिबात नाही. कृष्ण गोकुळी जन्माला आले भगवान कृष्ण परमात्मा, पण दुष्टा चळकाप सुटला. दुष्टांना दुःख आहे, घाबरतात. आणि दुसरीकडे एकीकडे पाहिलं तर गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. किंवा श्रीमद भगवत गीता ग्रंथ सांगतो परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी योगे योगे. आई एकीकडे देव एकीकडे समाधान देतोय, देवाचा अवतार झाल्यानंतर एकीकडे सुख आहे पण दुसरीकडे दुःख आहे. पण आईच्या बाबतीत विचार केला तर सर्वच मुलावर सारखंच प्रेम करते. तिला म्हणावं माता. विठ्ठल. व्हॉट्सअपला एक वाक्य, सुंदर वाक्य, बऱ्याच वर्षापूर्वी ऐकलं, त्यामुळे ते मनाला भावलं आणि ते पाठ झालं. ते वाक्य असं होतं, एक आई 10 मुलांना जन्माला घालते. काय? एक आई 10 मुलांना जन्माला घालते. आत्ताचा काळ जाऊ द्या, पण पूर्वीचा विचार केला तर 5-5, 7-7 मुलं असायचे की नाही? 4-4, 5-5, 10 मुलं असायचे. एक आई 10 मुलांना जन्माला घालते आणि त्या मुलांचं संगोपन करते, त्यांना वाढवते, सांभाळते. एक आई 10 मुलांना जन्माला घालून त्यांना सांभाळते, पण तीच 10 मुलं मोठी झाल्यानंतर एका वयोवृद्ध झालेल्या आईचा सांभाळ करण्याकरता अपूर्ण पडतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आईचं महती गात असताना शिव महिमा स्तोत्रामध्ये पुष्पदंत कवी भगवंताचं वर्णन करत असताना आपण तिकडे कन्वर्ट करूया, इकडे आईकडे घेऊया.
ते वर्णन करतात भगवंताचं. अशीच केली समस्या कज्जलम सिंधू पात्रे सुरतर्व शाखा लेखणी पत्रमुर्वी लिखनी लिखती यदि गृहीत्वा शारदा सार्वकालम तदा तदपितव गुणानामेश पारम नयती. हो, हे महिमाचं वर्णन करत असताना शिव महिम्नामध्ये देवाचं वर्णन केलंय, पण ते आपण आईकडे पूर्ण लावू शकतो. अशीच गेली समस्या कज्जलम सिंधू पात्रे. काय सांगितलंय? हिमालय पर्वताची आणि आपण शाही केली, समुद्राच्या पाण्यामध्ये टाकला, शाही केली आणि हिमालय पर्वताचे आणि समुद्रामध्ये टाकून समुद्राच्या पाण्याची शाही केली, अर्थात दौत केली, शाही केली. पृथ्वीचा कागद केला, कल्पतरू वृक्षाची लेखणी केली आणि आईचे गुण लिहिण्याकरता वर्णन करण्याकरता प्रत्यक्ष नमामि शारदाम देवीम विना पुस्तक धारिणीम विद्यारंभम करिष्यामी प्रसन्नास्तु तसा सदा. बुद्धीची देवता सरस्वती माता आईचे गुण वर्णन करण्याकरता बसली, पण तिच्याकडूनही आईचे गुण वर्णन झाले नाही. आई एवढी श्रेष्ठ आहे. विठ्ठल विठ्ठल. पूर्वीच्या काळात आत्ताच्या सारखी शिक्षण पद्धती नव्हती, गुरुकुल शिक्षण पद्धती होती. गुरुकुलामध्ये विद्यार्थ्याचं शिक्षण पूर्ण झालं, विद्यार्थी स्वगृही जाऊ लागला की शिक्षक त्याला संदेश देत होते, तुला आयुष्यभर ज्या संसारामध्ये राहायचं आहे त्या संसारात राहत असताना तू आचरण कसं करावं याकरता गुरुजी त्याला संदेश द्यायचे. जसं आताही आळंदीला वारकरी शिक्षण संस्था जोग महाराज संस्थेत 4 वर्ष पूर्ण झाले. परीक्षा झाल्या, सर्व मुलं आता घरी जाणार, तेव्हा सर्व गुरुवर्य मंडळी एकत्र बसतात, सर्व विद्यार्थ्यांना घेतात आणि त्यांना उपदेश करतात. शांडपच्या दिवशी, बक्षीस समारंभाच्या दिवशी उपदेश करतात. मुलांनो, आता तुम्ही आपल्या या गुरुकुलातून संस्थेतून आता घरी जाणार आहात. कोण संसार करेल, कोण कोणत्या मार्गाने जाईल सांगता येत नाही, पण आयुष्यभर आपण आचार विचार प्रचार कसा करावा, आपलं जीवन कसं असावं, आपला सदाचार कसा असावा याचं मार्गदर्शन करतात. ते 10-20 मिनिट अर्धा तास केलेलं मार्गदर्शन मुलांना आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते पुरत आहे. असं ते मार्गदर्शन असतं. तेव्हा गुरुजीने विद्यार्थ्यांना शेवट सांगितलं, विद्यार्थ्यांनो जा, पण लक्षात ठेवा, पहिला मुद्दा सांगितला, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव. आई देव आहे, आईला देव माना. विठ्ठल विठ्ठल सरकार सांगता, अन्न उदकासारखं श्रेष्ठ दान नाही, गायत्री सारखा श्रेष्ठ मंत्र नाही, द्वादशी सारखी तिथी नाही आणि आई सारखं परम दैवत नाही. आई अत्यंत श्रेष्ठ. आईचं वर्णन करत असताना अजूनही पुढे एका ठिकाणी बघायला मिळत आहे की 4 प्रकारचे आश्रम आहे. ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, संन्यास आश्रम आणि वानप्रस्थ आश्रम. या 4 आश्रमांचं वर्णन करत असताना पहिला जो आहे तो ब्रह्मचारी आश्रम, सर्व त्या आश्रमात असतात. त्यानंतर बरेच जण गृहस्थाश्रमामध्ये पदार्पण करतात, थोडेफार आणि संन्यास आश्रमाकडे जातात आणि त्यापुढे काही वानप्रस्थ स्वीकारतात. संन्यास घेतल्यानंतर संन्यास जो घेतो त्याला काही नियम आहे संन्यास आश्रमाची. पहिला नियम आहे, संन्यास आश्रम घेतल्यानंतर विठ्ठल विठ्ठल संन्यास घेतल्यानंतर संन्यासाचा नियम आपण बघत होतो. जी व्यक्ती संन्यास घेते त्याने शेंडी ठेवायची नाही, जानवट ठेवायचं नाही. याच्याही पेक्षा संन्यासाला पुढे नियम सांगितले, संन्यासाने प्रेत यात्रेत जायचं नाही, प्रेत बघायचं नाही, अंत्य दर्शन करायचं नाही, अंत्यविधी संन्यासाने त्याच्या हाताने करायचा नाही, असे नियम आहे. याच्याही पेक्षा अजून नियम आहे, संन्यासाने देवाच्या पुढे गेल्यानंतर देवाच्या पाया सुद्धा पडायचं नाही. मग काय करायचं? आपल्या हातात असलेला दंड आहे तो देवाच्या चरणाला त्याचा स्पर्श करायचा आणि देवाचं दर्शन घेतल्याचं पुण्य संन्यासाला प्राप्त होतो. एवढा अधिकार संन्यासाला, एवढे अधिकारी संन्यासी मंडळी. पण
तो संन्यासी प्रवास करत असताना कबीर महाराज सांगू लागले. कबीर महाराज सांगतात तो संन्यासी देवाचं दर्शन घ्यायचं नाही एवढा अधिकार, पण तो संन्यासी प्रवास करत असताना जन्म देणारी आई जर समोर आली तर साष्टांग दंडवत आईला घालायचा. आई एवढी श्रेष्ठ आहे. विठ्ठल आद्य गुरु शंकराचार्य महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे. शंकराचार्य महाराज लहान आहे, बाल आहे. बालपणातच त्यांना इच्छा निर्माण झाली की आपण संन्यास घ्यावा. काय असतं, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आहे का नाही असं म्हणतात. त्याची वृत्ती कशी आहे, विचार कसे समजतो. तेव्हा तो शंकर आईला सांगतो, आई मला संन्यास घ्यायचा, आई मला संन्यास घ्यायचा आहे. पण आई त्याला संन्यास घेण्याकरता परवानगी देत नाही. तर कोणत्याही आईला वाटतं आपलं बाळ आपल्यापासून दूर जाऊ नये, आणि त्यातल्या कोणत्याच आईला वाटत नाही की आपलं बाळ संन्यासी व्हावं, साधू वाटतं का? आपण चांगला विचार कर. जी संन्यासी झाली, जे साधू झाले, जे परमार्थ मार्गाला लागले, त्यांचा थोडस आपण इथून कार्यक्रम झाला की इथून पुढे कधी प्रॅक्टिकली असा विचार करा आणि तपास करा की संन्यासी महात्मे महाराज जे झाले त्यांचा नंबर कितवा आहे भावांच्या मध्ये, नंबर कितवा? तर त्यामध्ये जवळजवळ 85 ते 90% हे मधलेच असतात. मधले म्हणजे मोठ्याला बाप सोडत नाही कारण हाताखाली कामाला आलेला असतो, छोट्याला आई सोडत नाही कारण लाडका असतो. मधले आपले टांगलेले जागे. थोडा विषय असा आहे, शंकरला आज्ञा देत नाही आई, कारण शंकर हा एकुलता एक आहे. आईला तोच लहान आणि तोच मोठा. आई सांगते नाही बाळा नाही. युक्ती केली शंकरने. एक दिवस मित्रांच्या समवेत तो गंगेवर स्नानाला गेला. आंघोळीला गेल्यानंतर आंघोळ करताना खोल पाण्यामध्ये गेला, कंठवर पाण्यामध्ये, आणि ओरडू लागला, मित्रांनो अरे वाचवा रे वाचवा, अरे वाचवा रे वाचवा. तुला सांगता शंकर झालं काय? शंकर सांगतो माझा पाय मगरीने पकडला, ती मला मध्ये ओढते, वाचवा मला वाचवा. मुलं घाबरले. काठावरची मुलं आईकडे घरी पळत गेली. आई आई शंकरचा पाय मगरीने पकडलाय आणि तो ओरडतोय की मगर मध्ये ओढते. आईचं हातातलं कान टाकलं. आईने शब्द ऐकले, जीव भांड्यात पडला. पळाली आई, काठावर आली. आवाज येते शंकर अरे बाहेर आहे, शंकर बाहेर आहे. शंकर सांगतो, आता शंकरची ती युक्ती होती. शंकर सांगतो आई ही मगर सांगते जोपर्यंत तुझी आई संन्यास घेण्याकरता परवानगी देत नाही तोपर्यंत तुझा पाय सोडणार नाही. आई सांग ना मला त्रास होतो. आई ती मध्ये ओढते, सांग ना. आई तिला म्हणतात बाळ कुठे असावं, कोणत्याही ठिकाणी असावं, पण सुखी असावं ही भावना आईची असते. बाळा त्या मगरीला म्हणा माझ्या बाळाला त्रास देऊ नको, त्याला इजा पोहोचू नको, मी संन्यास घेण्याकरता परवानगी दे, पण त्याला त्रास देऊ नको. पाय झटकल्यासारखं वचन मिळालं आणि बाहेर आला शंकर. आई बरं झालं, तू जर संन्यास घेण्याकरता परवानगी दिली नसती तर तुझं बाळ तुला आता दिसलं नसतं. ती मगर मला ओढत होती. पण बाळाचा चतुरपणा आईने ओळखला. जशी आईचा चतुरपणा बाळ ओळखतो तसं बाळाचा चतुरपणा आई ओळखते. आईने ओळखलं आणि सांगितलं बाळा संन्यास घेण्याकरता मी तुला परवानगी दिली, पण माझी एक अट आहे. म्हणे काय आई? बोल. अट मान्य आहे. नाही मागू दे. नाही आई अट मान्य, तू म्हणेल ती मी द्यायला तयार आहे. वचन बोल. आई सांगते बाळा मला वचन दे, मी संन्यास घेण्याकरता तुला परवानगी दिली तसं मला वचन दे, माझ्या अंत काळाला तू माझ्या जवळ पाहिजे, माझा अंत्यविधी तुझ्या हाताने केला पाहिजे. विठ्ठल हा विचार जर विचारात घेतला तर दोन दिशा एकत्र गळ्यामध्ये हात घालून आल्यासारख्या आहे, पूर्व पश्चिम. किंवा कीर्तनाच्या बाबतीत बोलायचं तर रामकृष्ण हरी जय विठ्ठल गळ्यात हात घालूनच आले. कारण दोन्ही विरोधाभास आहे. संन्यास घ्यायचा आहे पण संन्यासाला अंत्यविधी करायचा नाही, मुखदर्शन आणि प्रेताचं करायचं नाही, हा नियम आहे. एकीकडे संन्यासही घ्यायचा आहे आणि आईचा विधी करायचा, दोन्ही विरुद्ध दिशा आहे. पण शंकरने ती वेळ मारून नेण्याकरता आईला वचन दिलं, आई मी विश्वास देतोय, काळजी करू नको, तुझ्या अंत काळाला मी जवळ असेल. आणि शंकरने संन्यास घेतला. नाव पडलं श्रीमद आद्य गुरु शंकराचार्य महाराज. असं बोललं जातं बहिता पाणी आणि रमता जोगी. पाण्याने एका जागेवर थांबू नये आणि साधूने एका ठिकाणी राहू नये. पाणी वाहायचं थांबलं तर पाणी दूषित होतं, गढूळ होतं, हो दुर्गंधी सुटते. आणि साधू एका जागेवर थांबला तर जगाचा उद्धार थांबतो. साधूने फिरत राहू, रमता जोगी बहिता पाणी. भारत भ्रमण करू लागले आणि भारत भ्रमण करत असताना बद्रीनाथ भगवंताच्या दर्शनाला गेले शंकराचार्य महाराज. बद्रीनाथाच्या दर्शनाला गेले तर बद्रीनाथ भगवंताची मूर्तीच व्यासपीठावर नाहीये. का? त्या काळामध्ये मूर्तीभंजक लोकांनी ती मूर्ती उचलली आणि अलकनंदेच्या डोहामध्ये टाकलेली आहे.
विचारला रे इथं मूर्ती नाही, भगवान दिसत नाही. कोणीतरी घाबरत येऊन सांगितलं कानामध्ये, महाराज मूर्ती भंजक नास्तिकवादी लोकांनी मूर्ती उचलली व्यासपीठावरची बद्रीनाथ भगवंताची आणि या अलकनंदेच्या डोहामध्ये टाकली. शंकराचार्य महाराज स्वतः उडी घातली त्या डोहामध्ये आणि ती भगवंताची मूर्ती आणली, व्यासपीठावर बसवली. आजही आपण जर बद्रीनाथ धामाला जर गेला, तिथे जे पुजारी आहे तेव्हापासून केरळीय पुजारी तिथं पूजेला आहे. ती परंपरा आजही चालू आहे. ते शंकराचार्य महाराज भारत भ्रमण करताना दुसऱ्या वेळेस बद्रीनाथाला चालले. बद्रीनाथाचं अंतर काही दूर आहे. तेवढ्यात त्यांना निरोप आला की महाराज तुमची आई अत्यावस्थ आहे, तुमच्या आईचे प्राण जाण्याची वेळ आली आहे आणि तुमची आई सारखा तुमचा लाहो करते. विठ्ठल विठ्ठल शब्द व्यवहारामध्ये पण आहे आणि परमार्थामध्ये पण आहे. लाहो शब्द परमार्थातही आला आणि व्यवहारात आला. व्यवहारामध्ये बोललं जात आहोत तुमच्या आणि मुलीचा, छोट्या मुलीचा लाहोच लागला, जीवच जात नाही, सारखं कुठे कधी येईल कधी असा आईला लाहो लागला, मुलाचा लाहो लागला. हा लाहो शब्द आहे. सारखी तळमळ लागणं, सारखी जिज्ञासा लागणं, लाहो लागणं. आणि परमार्थातही लाहो शब्द आलाय. नामदेव महाराजांचा अवतार होणार होता. गोनाईने पांडुरंगाला नवस केला होता आणि गोनाई नवस करून पांडुरंगाला सांगितलं होतं देवा मला पुत्र दे, देवा मला पुत्र दे, पुत्र व्हावा म्हणून गोनाईला सारखा लाहो लागला होता. गोनाईने लाहो केला होता. विठ्ठल विठ्ठल लाहो लागला हो लागला आंबेचा, लाहो लागला हो लागला आंबेचा, लाहो लागला आंबेचा, विठाबाई माऊलीचा किंवा विठाबाई आनंदीचा. नामदेव महाराजांची आई गोनाईला सारखा लाहो लागला. देवा देवा पुत्र देई मला. गोनाईने नवस केला, गोनाईने नवस केला होता, लाहो लागला होता. किंवा काकडा वासुदेव गाताना सुद्धा राम नामाचा लाहो लागला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल स्मरा आधी लाहो करा गाठ घाला मूळ बंदी. लाहो करा, राम नामाचा लाहो लागला पाहिजे, लाहो लागला पाहिजे, लाहो लागला. तसा तुमच्या आईला लाहो लागला महाराज आणि तुमचा लाहो करते. शंकराचार्य महाराज प्रवास थांबवला आणि माघारी आले. घाई घाई अति वेगाने आईच्या जवळ आले. आईच्या जवळ आले. आईचं मुंडकं, आईची मान, आईचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलं आणि आईने आपल्या बाळाकडे डोळे भरून पाहिले आणि विचार केला की आता बाळाने माझं वचन पूर्ण केलंय, आता मला या देहातून जायला हरकत नाही, या लोकातून मला यात्रा संपवायला हरकत नाही. आईने आपल्या बाळाकडे पाहत पाहत त्याच्या मांडीवर मस्तक ठेवून आणि प्राणत्याग केला. आईचा विधी करायचा, वचन पूर्ण करायचं आहे. सर्व भावकीतले लोक जमा झाले, ब्राह्मण मंडळी आहे. ते सांगू लागले महाराज तुम्ही संन्यासी आहात, संन्यास धर्माचा नियम तुम्हाला निभावा लागेल. तुम्ही इथून दूर जा, गावाच्या बाहेर जा, घराच्या बाहेर दूर जा. का? तुमच्या आईचा विधी आम्ही सर्व भावकीतले लोक करणार आहे. शंकराचार्य महाराज सांगता नाही, माझ्या आईचं वचन मला पूर्ण करायचं आहे. आईचा विधी मी माझ्या हाताने करणार आहे, मला ते पूर्ण करायचं आहे. भावकीतले सर्व विद्वान असलेले ब्राह्मण मंडळी सांगता नाही जमणार. वेदाचा नियम काय, वेद काय सांगतो, शास्त्र काय सांगतंय की संन्याशाने विधी करायचा नाही, संन्याशाने प्रेत यात्रेत जायचं नाही, संन्याशाने प्रेताचं मुख पाहायचं नाही, तुम्ही दूर जा, तुमच्या आईचा विधी आम्ही करणार. शंकराचार्य महाराज नाही बोलत नाही, मी करणार म्हणजे करणार. दोघांची बस झाली, वाद झाला आणि खरोखर अशाच वेळेस भावकीत वाद होतो, कधी सुखात आणि दुःखात. नाही का नाही, अशा वेळेस टाकलं जात. पण नियम आहे, शास्त्र का रामायणामध्ये प्रसंग आलाय, मरणांतानी वैराणी. काय सांगितलं नियम? जेव्हा रावणाचं धड कोसळलं आणि राम प्रभू लक्ष्मणाला सांगता लक्ष्मणा जा,
रावणाकडून चांगला जगासाठी काही निरोप घेऊन या. प्राणाच्या आणि यातना तो भोगतोय. लक्ष म्हणजे जात नाही, लक्ष म्हणजे सांगता काय या रावणाकडे चांगलं मिळणार आहे प्रभू. याने आई साहेबांकडे वाईट नजरेने पाहिलं, कधी पुण्य केलंच नाही, पापच केलंय, दुष्टाचरण केलंय, नाही जायचं. राम प्रभू सांगू लागले लक्ष्मणाला लक्षात ठेव, अंतकाळ जवळ आल्यानंतर माणसाने भावकी विसरली पाहिजे, वैर विसरलं पाहिजे. म्हणून व्यवहारामध्ये शब्द आहे मरणद्वारी आणि तोरणदारी. सुख दुःख आपल्या कुळामध्ये कुटुंबात असेल तर वैर विसरावं, कमीत कमी तेवढ्या पुरतं तरी माणसाने एकत्र यावं. दुःख असेल दुःखामध्ये माणसाने एकत्र यावं, आणि सुख दुःख मध्ये एकत्र येत नसाल, वैर धरून बसत असाल तर फक्त आपलं मॉडेल माणसाचं आहे, विचार माणसाचे नाही. विठ्ठल भावकीतल्या लोकांनी वाळीत टाकलं. जा तुमच्या आईचा विधी तुम्ही करता तर करा तुम्ही एकटे. आईचं प्रेत पडलेलं आहे, एकटे शंकराचार्य महाराज आहे. अधिकार विचारात घ्या. पूर्ण भारत देशामध्ये 4 ठिकाणी ज्ञानपीठाचे शक्तीपीठाची स्थापना करणारे शंकराचार्य महाराज, नास्तिकवाद्यांच्या मताचं खंडन करून आपल्या वैदिक मताचं मंडन करणारे शंकराचार्य महाराज, असे शंकराचार्य महाराज. पण आईचा विधी करण्याकरता दुसरा त्यांना जोडी कोणी नाही, अशी परिस्थिती आहे. काय करावं, सरपण नाही. घर होतं, वाशे होते घराचे, ते माळवत ते घर पाडलं, पुढचे वाशे काढले, अंगणातच ती चिता रचली एकट्याने, आणि आईचा विधी करण्याकरता स्वतः आईचं प्रेत उचललं आणि अंत्यसंस्कार केले. वास्तविक विचार करा. वेद सांगतोय संन्याशाने अंत्यविधी जायला जाऊ नये, मुख दर्शन करू नये, पण वेदाचा अर्थ जगाला सांगणारे शंकराचार्य महाराज आईच्या वचनापोटी, आईच्या विश्वासापोटी वेदाचे नियम बांधून ठेवले, गुंडाळून ठेवले बाजूला, आणि आईचा विधी केला, कारण आई एवढी श्रेष्ठ आहे. विठ्ठल विठ्ठल. संबंधाने आईचा विचार हेच असतो की माझ्या बाळाचं हित व्हावं. लेकुराचे माऊलीची चित्त. आईच्या संदर्भामध्ये तुकोबाराय वर्णन करतायत की आपल्या बाळाचं हित व्हावं एवढंच आईच्या मनामध्ये असतं. लेकुराचे हित. तसं जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये आईचं कर्तृत्व, मुलाच्या संबंधाने स्नेह कसा आहे त्याचं वर्णन पहिल्या चरणात. सेवा पूर्ण करायची आपल्याला. हेतो वर्म असे माऊलीचे हाती, पुढिली या सुखे निम्म देता भले, बहुत वारले होय दुःख, हेतो वर्म असे माऊलीचे हाती, हानी मारी प्रीतिहितासाठी. जगद्गुरु तुकोबाराय आईचा संबंध देतात, मुला संबंधाने कसं आईचं कर्तृत्व असतो, स्नेह कसा असतो याचं चिंतन करतात. आईबद्दल बोलत असताना हा विचार आहे, काय दशक्रियाची सेवा आणि येणारे जाणारे पाहुणे, हा विचार करून ही सेवा थांबवावी लागते, हरकत नाही. तेव्हा आई काय असते, एका मूर्तिकाराने विचार केला की आपल्याला देवाची मूर्ती बनवायची आहे.
मग त्याने मूर्ती बनवायची, देवाची भगवंताची मूर्ती बनवायची, रॉ मटेरियल पाहिजे, कच्चा माल, मूळद्रव्य पाहिजे, काहीतरी कच्चा माल. मग त्याने केलं का? समुद्राची विशालता घेतली, पृथ्वीची क्षमाशीलता घेतली, सूर्याची प्रखरता घेतली, चंद्राची शीतलता घेतली, गाईच्या दुधाची स्निग्धता घेतली, साधू संतांची कणव कृपा माया घेतली आणि साच्यामध्ये ते सर्व मटेरियल एकत्र करून टाकलं. आणि साच्या टाकल्यानंतर साचा खुलला. ती देवाची मूर्ती झाली नाही, ती झाली आईची. विठ्ठल विठ्ठल. जुना मराठी गाणं होतं, त्यामध्ये विचार आहे, जिसको नहीं देखा हमने कभी कभी. एक हिंदी जुना पिक्चर होता, सिनेमा होता, त्यात गाणं होतं, जिसको नहीं देखा हमने कभी उसकी जरूरत क्या होगी, ए माँ तेरी सूरत से अलग भगवान की मूरत क्या होगी. भगवान परमात्मा आई काय असते? आई क्षमा मूर्ती आहे, आई दया मूर्ती आहे आणि आई करुणा मूर्ती आहे. जगामध्ये सर्वात दया जर बघायचं असेल तर अगोदर आईच्या अंतःकरणात आहे दया. क्षमा, आईकडे हा क्षमा गुण आहे. कसा? व्यवहारामध्ये बाळ काही कर्तव्य करत असताना जर चुकलं तर सर्व समाज त्याच्याकडे बोट करतो, त्याच्या आणि त्याला टोचतोय, दुखवतोय, त्या बाळाला नाव ठेवतोय. पण जगाच्या पाठीवर एक असं व्यक्तिमत्व आहे, ते बाळाला सांगतं, बाळा अरे चुकतोय माणूस, जाऊ दे, इथून पुढे चुकू नको, काळजी करू नको, चल. जगाच्या पाठीवर क्षमा करणार व्यक्तिमत्व जर असेल तर ते फक्त आई आहे. आई करुणा मूर्ती आहे. आई करुणा आईच्या अंतःकरणामध्ये. बाळ आजारी पडल्यानंतर घरामध्ये कुटुंबामध्ये डोळ्याला जर पाणी येत असेल सर्वात अगोदर ते आईच्या येत आहे. आई करुणा मूर्ती आहे, आई दया मूर्ती आहे, आई क्षमा मूर्ती आहे. दया आईच्या अंतःकरणात आहे, क्षमा आईच्या अंतःकरणात आहे. अशी आई या कुटुंबातून आणि निघून गेल्या. 10 दिवसापूर्वी भगवत स्वरूपाला त्या माऊली निघून गेल्या आणि परमात्मा चरणारविंदी त्यांचा देह त्यांनी समर्पण केला आणि त्यांचा आत्मा भगवंताच्या चरणारविंदी समर्पण झाला. भगवंताकडे त्यांच्या संबंधाने एकच मागूया की या सांगळे परिवारामध्ये आई साहेबांसारख्याच तोलामोलाच्या व्यक्ती पुन्हा निर्माण हो आणि सांगळे परिवार अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी आसा कळा हरीच्या दासा. आईंचं जन्मवरण भगवान नाहीसा करू. जन्माला घालायचं असेल देवाला विनंती करूया, देवा घेईन मी जन्म यादसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. ज्ञानेश्वर भले बहुत वारले होय दुःख हेतो वर्म असे माऊलीचे हाती हानी मारी प्रीती हितासाठी खेळता विसरे भुकतहा नगर दरुणिया कर आणि बळे तुका म्हणे पाळी तोंडीच्या घासे उदार सर्वस्वे सर्व काळ शिवा. आई साहेबांच्या चरणारविंदी समर्पण करू, भगवंताच्या चरणारविंदी समर्पण करू. खूप सुंदर गाव आहे. बाबा आणि साबळे बाबा या ठिकाणी आणि भेटले. खूप आदर्श व्यक्तिमत्व आहे आणि सर्व ग्राम चांगलं आहे. तेव्हा आई साहेबांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. यांच्या संपर्कामुळे येण्याच्या योगाला भगवान भाऊ असेल, तसेच आपले आणि बबनराव भाऊ असेल, त्यांच्या संपर्काने सेवा करण्याच्या योगाला विठ्ठल जय जय विठ्ठल. विनंती आहे, आपण सर्व आलात त्याबद्दल मी सर्वांना साष्टांग पहिले दंडवत करतो. त्यानंतर सर्वांनी जेवण करायचं आहे आणि ज्यांना उपास असेल त्यांना फराळाची व्यवस्था केलेली आहे. आत्मगिरी बाबांचा तुम्हाला सर्वांना शुभ संदेश आहे. सर्वांनी महाप्रसाद घ्यायचा आहे. माझ्या आई वडिलांना काशी